चला आता आज आपण काय करू, कालच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, ऑप्शन ट्रेडिंग बद्दल जे दुवे होते, ऑप्शन ट्रेडिंग करायची काऊन नाही आणि करायची पण कधी करायची, एका वर्षानंतर, याबद्दल आपण काल जे एक लेक्चर घेतलं त्या लेक्चरमध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजल्या असतील. आज आपण काय करू, आता आपल्या सिरीजला सुरुवात करू, आपल्या क्लासला चालू करू. नेमकं तुम्हाला आता माझ्या का लक्षात आलं, तुम्हाला बेसिकमध्ये काय काय माहिती आहे काय नाही ह्या गोष्टी मला लक्षात आल्या. आता तुम्ही काय करा, आता काल आपण भरपूर काही गोष्टी शिकलो होतो. ऑप्शन म्हणजे 1.5 तासाचं लेक्चर होतं, त्यातलं आपण 30 मिनिटाचं यूट्यूबला सुद्धा टाकलेले. काय करायचं, ऑप्शन ट्रेडिंग आता डोक्यातून काढून टाकायची. ओके ठीक आहे. तर कधीपर्यंत, वर्षभर, जोपर्यंत तुम्ही रिअल मार्केटमध्ये ट्रेड करत नाही, जोपर्यंत तुम्ही रिअल ट्रेडिंग शिकत नाही, तोपर्यंत ऑप्शन ट्रेडिंग करायची नाही. हे कालच्या व्हिडिओत सांगितलं. आज आपण त्याचा रिकॅप घेतला. इथून पुढे आज आपण जी सुरुवात करणार आहोत, शेअर मार्केटच्या EBCDला, शेअर मार्केटच्या बाराखडीला, शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केट कसं चालतंय, शेअर मार्केटमध्ये इंडेक्स कसा असतो, शेअर मार्केटमध्ये निफ्टी काय आहे, शेअर मार्केटमध्ये बँक निफ्टी काय आहे, सेन्सेक्स कोण आहे, हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत, हे सगळे एकाच घरातले वेगवेगळे लोक आहेत. आता सांगतो तुम्हाला, हे बघा, NSE आणि BSE हे दोन भाऊ बहीण काय म्हणायचं तर म्हणा बरं का, हे दोघं भाऊ नाही तर बहीण काय म्हणायचं तर म्हणा. आता लक्षात राहू द्या. बरं, एक काम करा, तुम्ही काय करा, तुम्ही इकडे असं मध्ये, मला इकडे तिकडे पाहायची गरज नाही, मला कॅमेरावर फोकस करू द्या, मला युट्यूबला एकदम हळू या. एवढी घाई नाही आपल्याला, आपल्याला कुठं जायचं नाही, आपलं निवांत लेक्चर होणार आहे, ताण घेऊ नका, मोकळं बसा, या असं या बस या सर. ओके ठीक आहे. चला बघा, हे काय तर भाऊ नाही तर बहीण काही पण समजा यायला, NSE आणि BSE. बरं, मग आता पुढं ही मोठी बहीण होती. BSE म्हणजे काय माहिती का, मोठी बहीण होती, मोठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हे मोठं होतं NSE पेक्षा. पण काय असतं माहिती का, एक लक्षात घ्या, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्यावेळेस समजा 1888-1989 ज्यावेळेस चालू झाला, त्यावेळेस त्याच्यामध्ये 30 ट्रेड कंपन्या करू लागल्या आणि एक वडाचं झाड होतं असं मोठं, त्या वडाच्या झाडाखाली याची ट्रेडिंग चालत होती. त्या वडाच्या झाडाखाली बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची ट्रेडिंग चालत होती. त्यानंतर हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आलं, बरोबर. हे जे मुंबईचं स्टॉक एक्सचेंज होतं हे चालूच आहे अजून. त्यानंतर काय आलं, हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. मग आता कसं असते माहिती का, जर काही समजा मोठमोठ्या गोष्टी जिथं पैशाचे व्यवहार असतात, तर त्या पैशाच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी, ह्या दोन्ही भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी ह्या दोघांचा जे बाप तयार म्हणजे होता, ते बाप आपण समजू सेबी ह्या दोघांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, याच्यामध्ये काय चाललंय, याचे व्यवहार काय, म्हणून सेबीने यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी काय केलं, सेबीनं काही रूल लावले याला, म्हणजे याचं काही असेल, याचं इन्कम मला पाहिजे, NSEचं BSEचं, ह्या अशा गोष्टी सुरू झाल्या. नंतर काय झालं माहिती का मित्र हो, तर नंतर काय झालं माहिती का, नंतर सेबीने यांच्यावर इन्स्ट्रक्शन आणायला सुरुवात केली. याचे उत्पन्नाचे जे सोर्सेस येतं, त्या उत्पन्नाच्या सोर्सेसमध्ये सेबीनं काय केलं, एक उत्पन्नाचा भाग आपल्याकडे ठेवण्यासाठी त्याच्यावर काही सेबीचे टॅक्सेस लावायला सुरुवात केली. अशा गोष्टी सुरुवात झाली का, तर मग यांच्यावर नियंत्रण पाहिजे ना, त्यामुळं. आणि या सेबीच्या रूल अंडरमध्ये मग सगळं शेअर मार्केट चालायला लागलं. मग कंपन्या एंटर झाल्या नवीन, आता तर भरपूर कंपन्या येतात. पहिले तरी मोजक्या कंपन्या असायच्या, आता नवीन तुम्हाला माहिती का, प्रत्येक महिन्याला 1-2 कंपन्याच्या IPO निघतात. प्रत्येक महिन्याला 1-2-4 कंपन्या आता पाठीमागं पण आल्या, चालूच राहते ते, चालूच IPO काढायचा. त्यामुळे काय होतं, या कंपन्या इंटर होत असतात. पण मेन ज्या कंपन्या असतात, मोजक्या 50 कंपन्या, त्या कंपन्या कधीही त्या निफ्टीच्या बाहेर पडत नाहीत. मॅक्झिमम 10 ते 12 कंपन्या अशा येतात जवळपास 30 वर्षापासून निफ्टी 50च्या बाहेरच नाहीत. 5000 कंपन्या आहेत सगळ्या, 5-10 हजार किती असतील, त्यामध्ये काही पेनी स्टॉक पण असे, म्हणजे ते नाही का आपण
बारीक बारीक लहान 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 लेकरं कसे मध्ये मध्ये काही कार्यक्रम चालू असतात तसे बारीक बारीक पेनी स्टॉक आहेत, एवढे रुपयाचे, 8 आण्याचे, 30 पैशाचे. मग काही आपल्या लोकांना काय वाटतंय पेनी स्टॉक मस्त 10 पैशाचा, 20 पैशाचा, 1 रुपयाचा, कधीतरी 1000, 2000 होईल. त्याच्यानंतर काही युट्यूबवर व्हिडिओ करतात 10 रुपये का चला गया, 30,000, 3,000, 2,000. मग त्याच्यामध्ये काय होतं आपल्याला वाटतं माझी हे बी जाईन वरी, ते बी जाईन वरी. असं नसते. ते पेनी स्टॉक पण म्हणजे जाऊ द्या, सोडून देऊ ते विषय, आपण नंतर बघू कधी. आता आपल्याला जे बघायचं ते शेअर मार्केटचं काही. आता ओव्हरऑल तुम्हाला NSE BSE या गोष्टी कळाल्या. आता आपण काय करू, NSEचे ज्या कंपन्या येतात त्यामध्ये कंपन्या ट्रेड करतात 50. BSEच्या आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सेन्सेक्स नावाचा एक प्रकार आहे जो निफ्टी सारखा ट्रेड करतो. त्याच्यामध्ये 30 कंपन्या एंटर येतात. त्या 30 कंपन्या कधी कमी जास्त होतात, त्यातल्या कंपन्या बाहेर पडतात, काही नवीन एंटर करतात, पण त्या 30ला 30 तशाला तशा राहतात. बरोबर. तर ह्या 30 कंपन्या ज्या येतात तर त्या 30 कंपन्याचं काहीतरी म्हणजे त्याचं बेनिफिट काय असते, इंडेक्स कसा वाढत असतो. तर ह्या 30 कंपन्याचं जे आहे तर या 30 कंपन्याचं जे काही समजा उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या उत्पन्नाचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणाच्या आधारावर हा इंडेक्स असा मूव्ह करत असतो. कंपन्या 30 कंपन्या येतात, 30 पैकी समजा 15 कंपन्या जर समजा निगेटिव्ह येतात आणि 15 कंपन्या पॉझिटिव्ह येतात, तर ह्या 15 कंपन्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह असल्यावर इंडेक्स असा नाही, मग असा येते अर्ध्यामध्ये, मग इथं थांबत आहे. त्याच्यामध्ये जर ह्या 15 निगेटिव्ह कंपन्या जर मेन असल्या, रिलायन्स असेल, वेटेजचं HDFC असेल, ICICI असेल, SBI असेल, त्याच्यानंतर ज्या कंपन्याला चांगलं वेटेज असते, ज्यांचं चांगलं म्हणजे वेटेज म्हणजे काय माहिती का, वेटेज म्हणजे काय माहिती का, जर समजा एका घरामध्ये 5 भाऊ आहेत, त्या 5 भावामध्ये समजा एका भावाचं उत्पन्न 2 लाख रुपये, दुसऱ्या भावाचं उत्पन्न 1 लाख रुपये, तिसऱ्याचं उत्पन्न 50,000 रुपये, तर ही जे आहे 2 लाख, 1,50,000 हे झालं याचं वेटेज. याचं वेटेज जाणार त्या इंडेक्सकडं, यांच्या इंडेक्स जे असेल आई वडील त्यांच्याकडे जाणार. तर याचं वेटेज 2 लाख असल्यामुळं, याचं वेटेज जास्त असल्यामुळं याचं हे जर समजा त्या दिवशी निगेटिव्ह आलं, त्या दिवशी हे निगेटिव्ह येत असतं. आलं लक्षात. सिंपल लॉजिक लावायची गरज नाही. तर मला माहिती आहे का, आणखीन एक गोष्ट समजून सांगतो तुम्हाला. याचं जे इंडेक्सचं हे आहे ते कसं वाढतंय, बरोबर, हे तर लक्षात आलं असेल तुमच्या. तर आता हे झालं ओव्हरऑल. आता आपल्याला बघायचं काय, हे झालं कंपन्याचं. आता ह्या कंपन्याच्या मध्ये काय काय असते. आता समजा आपण एखादा स्टॉक घ्या, कोणताही घ्या, तुम्हाला जे आवडेल ते. SBIचा स्टॉक आहे, हा आहे SBIचा स्टॉक, सध्या ट्रेड करतोय 800 रुपयाला समजा, बरोबर, 800च्या आसपास ट्रेड करते. आता हे 800 रुपयाचा ट्रेड जर आपल्याला घ्यायचा असेल, ह्या स्टॉक जर घ्यायचा असेल तर आपल्याला काय काय बघायचं बघा. जर समजा याला बघायचं असेल त्याच्यामध्ये फंडामेंटल पाहायच्या गोष्टी, फंडामेंटल हे जर स्टॉक बाय करायचा असेल तर फंडामेंटल पाहायचं, टेक्निकल पाहायचं, बरोबर. फंडामेंटल गोष्टीमध्ये काय काय येते बघू आता आपण. आता फंडामेंटल मध्ये काय असतं मध्ये, आता PE रेशो हे ते सगळे सांगते, ते युट्यूबला व्हिडिओ 2-2 मिनिटाचे पडले तर, बरोबर का. ते 2-2 मिनिटाचे PE रेशो, CE रेशो, PB रेशो, त्याच्यानंतर मधातलं ते काय ते सगळं पडलेलं आहे युट्यूबला. आपण ते तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये जास्त आपण हे करणार नाही. ज्या गोष्टी कधी कळत नाहीत ना त्या गोष्टी कधी समजून घ्यायच्या, ज्या आपल्या भाषेमध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस आपण त्या समजून घ्यायच्या. तर मला सांगा, जर समजा फंडामेंटल गोष्ट आहे, आता उदाहरण घ्या, एका जागेवर एक होंडाची गाडी, मोटरसायकल सेकंड होंडाची, आणि एका जागेवर बजाजची. तर या 2 गाड्यापैकी तुम्ही काय करता, होंडाची चॉईस करता, बरोबर. हिरो होंडाची, हेच होंडा करू आपल्याला, हिरो होंडाची गाडी चॉईस करा, बजाजची काऊन नाही करत बाबा. ॲव्हरेज जास्त असेल पण काय असते, ॲव्हरेज जरी जास्त असलं तरी गाडी ही चांगली आहे, ही तरफोड गाडी आहे. ही गाडी कशी आहे, ही गाडी तकलादू नाही, ती गाडी तकलादू आहे. हे आपली भावना आहे नाही, ते वापर आहे तसा, तिचा वापर लोकांनी केलेला आहे म्हणून आपल्याला ते माहित असतं की हे तकलादू गाडी, बरोबर.
मग आता इथे SBIच्याच लेवलला समजा दुसरा स्टॉक आहे फंडामेंटल मध्ये, त्यांच्याकडे आता SBIचे होल्ड. आता SBI पुन्हा दुसरी गोष्ट काय माहिती काय, ही आहे गव्हर्नमेंट कंपनी. गव्हर्नमेंट कंपनी तर याच्यामध्ये आपल्याला पहिले तर इथेच रिस्क कमी झालेली असते गव्हर्नमेंट असल्यामुळे, बरोबर. आता तुम्ही बघा माग PACL नावाची एक इन्शुरन्स कंपनी आली होती आणि आपल्या नांदेडमध्ये त्याचं गुरुकृपा मार्केटमध्ये मोठं ऑफिस होतं. तिथं रांगा लागायच्या, रांगा. जे लोक नाही का पैसे भरायला इन्शुरन्सला जे एजंट होते त्याच्याकडे रांगा लागायच्या त्या ऑफिसला. इथे रात्री 12-11 वाजता पैसे भरले लोक आहे ना, ती कंपनी पळून गेली म्हणून लोक गव्हर्नमेंटला प्रिपेअर करतात जास्त, बरोबर ना. गव्हर्नमेंटला प्रिपेअर याच्यासाठी करतात की यामध्ये रिस्क कमी आहे. LIC नाही का, LIC. आता LIC मध्ये किती बी लोक ना, किती पैसे येते लोकांचे, किती बी चालूच येते अजून. जिंदगी की साथ भी, जिंदगी के बाद भी. म्हणजे ही टॅगलाईन याच्यासाठी नाही त्यांनी लावली, ती खरी. LIC काय सरकारी कंपनी, गव्हर्नमेंट कंपनी, म्हणून आपण त्याच्यावर विश्वास दाखवतो. तसं SBIचा स्टॉक आहे. आणखी स्टॉक घेऊ आपण, ते SBIचा गव्हर्नमेंटचा स्टॉक आहे. तर त्याच्या फंडामेंटल ज्या इथं तर ऑलरेडी काय असते माहिती का, आता SBI घेतला की आपल्याला गव्हर्नमेंट कंपनी. दुसरं सांगतो तुम्हाला, एखादं उदाहरण सांगतो. फंडामेंटल मध्ये तुम्ही काय पाहायचं माहिती का, प्रोप्रायटरची होल्डिंग किती आहे, बरोबर. आणि DII ची होल्डिंग किती. आता DII FII ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक माहित असेल असं आपण गृहीत धरलेलं आहे. पहिली गोष्ट काय असते माहिती आहे का, ABCD आपण शिकायलो म्हणजे याचा अर्थ असा नसते. आता तुम्हाला माहिती आहे का, जर समजा तुम्ही तुमच्या पोराला पोद्दार इंग्लिश स्कूल मध्ये जरी टाकलं, मी काय म्हणालो, ग्रामीण शाळेत जरी टाकलं, पोद्दारला जरी टाकलं, कोणत्याही शाळेमध्ये टाका, त्यांनी असं 5वीला तुम्हाला असं गृहीत धरलेलं आहे ना की याला हे येतंय म्हणून. तुम्ही पहिलीला नाही येत, 5वीच्या वर्गात गेल्यानंतर त्याने तुम्हाला गृहीत धरलेलं असते. तुम्हाला हे ABCD अब कड हे ते 1 2 100 पर्यंत 2चा पाढा 19चा पाढा सगळं पाठ आहे असं त्याने गृहीत धरलेले. मग तसं आता तुम्ही हे DII FII हे काय हे मी गृहीत धरतो की तुम्हाला हे माहिती आहे म्हणून, बरोबर. तर तुम्हाला तर जरी माहित नसेल तर मी सांगतो, विषय तो नाही. विषय काय माहिती का, की तुम्हाला हे माहित असलं पाहिजे आणि असेल. आता हे जर माहित नसेल तर काल ऑप्शन ट्रेडिंगचा पार्ट तुमच्यामुळेच घेतला होता ना आपण. तुम्ही काय म्हणाले तर विचार करा, जर समजा तुम्हाला हेच माहित नाही मग तुम्ही पहिल्याच महिन्यात तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग काउंट करायची होती. तुम्ही तुम्हाला काल ऑफर दिली ना, ही कशामुळे दिली, बरोबर आहे ना सर. तर मला सांगा हे काय, FII म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर, DII म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर. डोमेस्टिक इन्व्हेस्टर म्हणजे कोण सांगतो, उदाहरण एकदम सिंपल. परभणीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीची, इथं 100 क्विंटल हळद विक्रीला आली, मार्केटमध्ये पडली, बरोबर. आता ह्या 100 क्विंटल हळदीला समजा 65 क्विंटल हळदीला समजा प्रॉपरच्या व्यापाऱ्याला घ्यायचंय आणि 35 क्विंटल हळद उरली, तर मग इथं समजा जवळा बाजारचे, वसमतचे, हिंगोलीचे जर व्यापारी आले, तर हे जे प्रॉपरचे व्यापारी आहेत ना, जे 65 क्विंटल ऑलरेडी खरेदी करायला येतं, हे व्यापारी म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर, बरोबर. DII समजलं सिंपल भाषेमध्ये. परभणीमध्ये ज्यानं खरेदी केली हळदीची ते कोण झाले, DII. समजलं सर. आता बघा FII म्हणजे काय. आता हे जे सगळे बाहेरून आले ना, बाहेरून जवळा बाजार, वसमत, हिंगोलीवाले, हे झाले FII. सिंपल लॉजिकच लावायचं नाही. काय समजायचं, जर समजा फॉरेनचे इन्व्हेस्टर येतं तर ते झाले FII. अमेरिका, चीन, जापान, मंगोलिया, सब जगह देख ली, अफगानिस्तान, तो ये सब जगह है, ये वाले कौन हो गए, ये FII हो गए. और ये जो डोमेस्टिक, ये भारतातले समजा कर्नाटक, पश्चिम बंगाल, इकडे सगळे झाले, हे जे इन्व्हेस्टर असतील ते कोण झाले, DII. आता DII मी तुम्हाला सिंपल समजून सांगितलं, पण DII म्हणजे काय असतात माहिती का, म्युच्युअल फंड, बरं का. छोट्या छोट्या ज्या आपलं मोठमोठ्या ज्या फर्म असतात का त्याला DII म्हणतात, ते पोझिशन मॅनेज करतात. FII जर बाय करत असेल तर बघा तुम्ही रोज नाही का कोणत्या पण चॅनलला जाऊन बघा, तुम्हाला नाही का FII ची याची सकाळी सकाळी पोझिशन दाखवल्या जाते, FII DII ची, यांनी किती बाय केलं, FII ने सेल केलं का,
आणि जर समजा FII सेल केला असेल तर DIAचं काम असतं त्याला बाय करणं, पोझिशनला मॅनेज करणं. ह्या भविष्यात आपण ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहेत. लाईव्ह मध्ये तर रोजच करणार आहेत, पण एक गोष्ट आपण क्लिअर करणार आहे. आता कालचा पोराचा प्रश्न होता सर ते व्हॉल्यूम काय आहे, व्होलॅटिलिटी काय आहे, IV काय आहे, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी काय आहे, मधातले काय आहे, ते अप्पर सर्किट काय आहे, लोअर सर्किट काय आहे, त्याच्यानंतर काय आहे, लो काय आहे, हाय काय, हे सगळे प्रश्न होते. बरोबर. आता तुम्ही एका दिवशी सगळं शिकून लगेच आपल्यासारखा पोर्टफोलिओ ग्रीन करायचं स्वप्न बिलकुल पाहायचे नाही. 1-2 दिवसात, 15 दिवसात तुम्ही समजा तुम्हाला वाटत असेल की सर आता मस्त बाजूला बसले सर दाखवले करा 41 रुपयाचा निफ्टीचा 76 रुपयाला गेला, 1000 क्वांटिटी होती, 37,500 उरले, ते डोक्यातून काढून टाका बर का. सरनं लय घासली त्याच्यामुळं आज सरचं तुम्हाला ते ग्रीन दिसायले, तर ते डोक्यातून काढा. मी कालचा व्हिडिओ त्याच्यामुळेच घेतला की बाबा वर्षभर निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स फिन्सेक्स जेवढे तुम्हाला आता दाखवले, निफ्टीत केला तर ट्रेड चालते ऑप्शन मध्ये. कारण माहितीये का निफ्टी काय अशी एकदम अशी मस्त एका हे दोन EMA लावलेले तर आणि असं मस्त निफ्टी असं वर जाताना असं गपकन खाली येत नाही, जे सेन्सेक्स कधी बी करते, बँक निफ्टी कधी बी करते. आणि आता काय झालं माहितीये का, ऑपरेटर इतके झालेत रिकामी जागा भरा बघा. तर विचार करा, ऑपरेटर एवढे झाले तर ह्या अशा EMA ला टच करते तर पहिले कसं. आणि हे बघा आणखी एक सांगतो, आपण जर समजा मराठी व्याकरणासारखं सगळं जर इथे व्यवस्थित शिकलो आणि ते असं सिंगल इन्व्हर्टेड कॅमामध्ये आपलं व्यवस्थित वाक्य येणार उदाहरण हे बिलकुल विसरून जा. इथं ते काहीच काम करीत नाही. हे तुमच्या फक्त लक्षात यायला पाहिजे की मार्केटचं स्ट्रक्चर काय, मार्केट चालतंय कसं बरं का. मार्केट कसं चालतंय हे पाहण्यासाठी मार्केटमध्ये तुम्हाला हे करायचंय. आता ही कॅन्डल एवढी लागल्यानंतर पुन्हा ही कॅन्डल इथपर्यंत आल्यानंतर पुन्हा ही अशी वर जाऊन काय करते माहिती का, इथं एक हॅमर तयार करते. हे कशासाठी केलं, मूळ हे जे पारंबी लावली खाली हे कशासाठी लावली, वडाचं झाड का ते नाही ना. ते ऑपरेटरची कॅन्डल असते या EMA खाली. आता बघा तुम्ही बॅक टेस्टिंग करा कशात पण, इंडेक्स मध्ये कोणत्या पण, तुमच्या लक्षात येईल हे जे चालू आहे ना सध्या, हे फक्त नवीन लोकांचे जे स्टॉप लॉसेस असतात ना 5-10 रुपयाचे, त्यांच्यासाठी जी कॅन्डल असते वर जाऊन क्लोजिंग देतं ते. तर आपण काही गोष्टी शिकणार आहेत तर त्या सगळ्या गोष्टी लाईव्ह मार्केटमध्ये इनव्हॅलिड असणार आहेत, हे पहिले लक्षात घ्यायचं. हे तुम्ही कशामुळे शिकवले, फक्त आपल्याला माहित असते का पेपरामध्ये काय येणार आहे, आपण फक्त इथे शिकून जायचं असतंय. पेपरामध्ये कोणता निबंध येते, नाही तर उगाच नाहीच ते निबंध आले मी मुख्यमंत्री झालो तर. अरे बाबा तू मुख्यमंत्री कशाला होतो, जे झालं ते धड नाही बरोबर का. मी मुख्यमंत्री झालो तर, मी आमदार झालो तर, मग मी बी त्याच्यातले तो की मी असे रस्ते करीन तसे करीन. अरे ज्यानं आज रस्ते नाही केले, जे मुख्यमंत्री झालं, जे आमदार झालं, त्यानं बी तेच निबंध दिलेला जे तू लिहाला. हे तुला माहितीये का, तो पण तेच निबंध लिहून गेला जे तू आज लिहाला, मी मुख्यमंत्री झालो तर. ते सोडून द्यायचं. त्याच्यामुळे आपण जे शिकायलो होतं आज इथं ते लाईव्ह मार्केटमध्ये इनव्हॅलिड हे पहिले हे लक्षात ठेवायचं. कारण की तुम्हाला माहितीये ऑपरेटरच्या, मी कालच सांगितलं, एका 500 पॉईंट पुढच्या स्ट्राईक प्राइसला जर 1.5-2 कोटी व्हॉल्यूम असेल तर तुम्ही विचार करा रोज किती ऑप्शन झिरो व्हायले. काल सांगितलं होतं मी तुम्हाला की जर समजा पहिले फक्त आजच्या दिवशी एक्सपायरी असायची गुरुवारी, एक्सपायरी कधी असायची, गुरुवारी असायची बरं का, एक्सपायरी असायची गुरुवारी. आणि आता काय झालंय, सोमवार ते शुक्रवार बाजार झाला एक्सपायरीचा. जर समजा बाजार एका दिवशी असला ना तर तिथं पहिले गर्दी व्हायची, ह्या खेड्यातून लोक यायचे, त्या खेड्यातून यायचे, इकडून यायचे, तिकडून यायचे, मजा वाटायची. रोजच बाजार लोक चालतात, काय नाही त्याचं रोजच आहे. आता समजा एखादा प्रतिष्ठित माणूस तुमच्या जवळ राहत असेल आणि त्याला दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला त्याला मान असेल, मान बर का, आणि ते जर समजा तुमच्या इथं राहत असेल ना, ते पारावर बसते बिचारे, त्याला कोणी पाहत नाही. ही रिअलिटी आहे. चांगले लोकांना आम्ही बघितलंय वडापाव खाताना बिचारे त्याला कोणी बघत नाही, तिथे उभे राहिलेले असते, कोणी पाहत नाही त्याला. ही रिअलिटी असते की ते तिकडे वाजत गाजत त्याचा सत्कार होतो बिचाराचा आणि त्याला कोणी बघत नाही. हीच रिअलिटी असते. त्यामुळे लक्षात घ्यायचं. आपला विषय थांबला कुठं होता, विषय कुठं थांबला होता आपला,
बरं 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 ठीक आहे, सोडू आता ह्या गोष्टी बाकीच्या. आता आपल्या मेन मुद्द्याकडे वळू, नाही तर काय वेळी असं रोजही हेच व्हिडिओ पडतील आपले, बरोबर का. तर क्लासचा विषय बघा. ओव्हरऑल तुम्हाला आपण कालच्या चर्चासत्रामध्ये भरपूर काही गोष्टी सांगितल्या. आता आपल्याला काय करायचं, या जे समजा आपण ट्रेडिंग करणार आहे तर ट्रेडिंग तुम्हाला मी शिकवताना अगोदरच सांगतो. इंडिकेटर आहेत ना, तर इंडिकेटर फक्त आपल्याला एक आढावा घेण्यासाठी असतात. आढावा म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला. समजा आपण कुठं समजा एखाद्या वेळेस अंदाजे पंची नाही का म्हणत, ही शेती किती आहे, असन बाबा 3.5 एकर असं म्हणतो ना. मग ती 3.5 एकर ॲक्च्युअल आहे का? नाही, बरोबर. मग ती किती असेल? 3.5 असेल, 4.25 असेल किंवा 3.25 असेल, बरोबर ना. तसं इंडिकेटर हे ते काय माहिती आहे का, आता इंडिकेटर 15 EMA लावा, 21 लावा, 25 लावा, काही लावा, त्याच्या खाली जाती कॅन्डल आणि वरी बी निघते. तुम्हाला ऑपरेटरची थिंकिंग समजून घ्यायची, ऑपरेटरची थिंकिंग. आणि हे ऑप्शन ट्रेडिंगचा भाग नाही बरं काय, सगळीकडे. इक्विटीमध्ये ट्रेडिंग जरी केली आपण तरी पण आहे. परवा दिवशी मी तुम्हाला 2 तारखेला टायटनचा व्हिडिओ टाकला बघा युट्यूबला. तुम्हाला मी म्हणलं होतं की टायटन 1-2-3 दिवसामध्ये 3800ला टच करणार आहे. काल मार्केट झालं गॅप डाऊन. तुम्हाला वाटलं असेल मास्तर काही भयकायले, वाटलं असेल हे, पण तसं नसतं भयकत. मार्केट पूर्ण हायला गेल्यानंतर जे मेन स्टॉक आहेत ते एका जागेवरच काऊन थांबलेत. मागच्या 3 वर्षापासून इथंच आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला माहित होतं हे असं करतोय म्हणून. कोफोर्थ सांगितला होता समोर, HCL सांगितला होता, किती मेन LTTS सांगितला होता. हे असे मोजके स्टॉक आहेत, 12-13 स्टॉक. त्या स्टॉकवर आपण 12 महिने 365 दिवसामध्ये 245-50 दिवसाचे ट्रेडिंग सेशन असतात. तेवढ्या दिवसामध्ये आपण 100 ते 150 दिवस या 10 ते 12 स्टॉकमध्ये आपण ट्रेडिंग करून पैसे कमवू शकतो. लवकरच तुम्हाला एका गाडीवर काय नाव दिसतं माहिती आहे का, कोफोर्थची कृपा काय दिसणार नाव. आणि त्याचे सगळे ट्रेड मी मार्केट युट्यूबला टाकणार आहे. सगळेच्या सगळे ट्रेड जेवढ्या माझ्याकडे रील तयार झालेले आहेत त्याच्या, कोफोर्थची कृपा आहे, त्याच्यामध्ये एशियन पेंटची कृपा आहे, या जेवढे आहेत का याच्या आपल्याकडे लय मोठ्या रील येतात. जवळपास 200-300 रील येतात त्या 2-3 स्टॉकच्या, 4-5 स्टॉकच्या. LTTS असो, कोफोर्थ असो, टायटन असो, मोजके स्टॉक येतो. तुम्हाला लक्ष पाहिजे ते स्टॉक चाललाय कुठं. तुमच्या लक्षात जर आलं ना, मला काय सांगायचं, मला काय म्हणायचं माहिती आहे का, निफ्टी बाजावर बसूत आपण. निफ्टीला, बँक निफ्टीला आपण बंगई करून देऊ, बंगई झूल एका जाग्यावर. पण तुझ्यात आम्ही ट्रेड नाही करणार, तुझे ऑप्शन घेणार नाही आम्ही. तुला कशाला पाहणार, तू बस एका जागेवर बसून मस्त IT मध्ये, आणि तिथून आम्हाला इंडक्शन दे की बाबा आज मी टायटनला वर नेणार आहे, आज मी कोफोर्थला वर नेणार आहे, आज मी रिलायन्सला वर नेणार आहे. हे तुम्ही सांगा. हे जे स्टॉक येतं, हे स्टॉक जर चालले तर निफ्टी चालणार आहे, बरोबर का. तर मला सांगा, जर समजा हे स्टॉकच समजा चलत नसतील तर निफ्टी कुठून चालणार आहे. आणि निफ्टी नाही चालली तर तुमचं ऑप्शन कुठून चालणार आहे. आणि तुमचं ऑप्शन कुठून काऊन नाही चालणार, हे स्टॉक चालणार म्हणून. मग हेच तर तुम्हाला समजायला पाहिजे. मग एवढंच म्हणणं आहे सर, लँग्वेज आपण हीच ठेवू. तर आपण काय करू, निफ्टी आणि बँक निफ्टीला बाजूला ठेवू, सेन्सेक्सला बाजूला ठेवू. याच्यात पण ट्रेड घ्यायचे, असं नाही बरं का आपण याच्यामध्ये ट्रेडिंग नाही करत. याच्यामध्ये सुद्धा आपण ट्रेडिंग करतो. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स सगळ्यामध्ये ट्रेडिंग करणार आहे का सापडत आल्यावर. कालच आपण निफ्टीमध्ये ऑप्शन घेतला होता, मला दाखवलं तुम्हाला, पाहिलं तुम्ही. तर मास्टरचं ग्रीन झालेलं आहे ना पोर्टफोलिओ. मास्टरला हे सगळं आपल्याला पण आपल्याला त्यात ट्रेडिंग करायची नाही. तुम्ही काय करा, लक्षात राहू द्या. जर समजा तुम्ही उद्यापासूनच लक्षात राहा, समजा तुम्हाला लगेच काही गोष्टी कळणार नाहीत, पण एवढं तर समजत आहे ना की बाबा आपण जे सांगायला. आता मला सांगा, टायटनचा स्टॉक आहे, बरोबर. टायटनचा स्टॉक काय करायचं. आणि अजून सांगतो, तुम्ही म्हणता ऑप्शन हे बी त्या ऑप्शनला हे समजा म्हणताल की 1 महिन्यामध्ये याला पण हे पण 0 होत आहे. तर हे तुम्हाला ह्या गोष्टी कळण्यासाठी तर तुम्ही हे लावलेलं आहे. ह्या गोष्टी सायकोलॉजीच्या पार्ट आहे. हे जे पार्ट आहे का, हे बी 0 होणार आहे, पण कधी घ्यायचं कधी नाही घ्यायचं. आता मला सांगा, 26 सप्टेंबरला एक्सपायरी आहे प्रत्येक ऑप्शनची. कोणत्या, जे स्टॉकचे येतं, बरोबर. आता हे 26ला एक्सपायरी आहे, आजपासून जवळपास 21 दिवस बाकी आहेत. मी तुम्हाला कधी पण असं, आताच्या व्हिडिओमध्ये पण बघा, मी तुम्हाला कधीच असं म्हणलं नाही की बाबा लास्टच्या वीकमध्ये तुम्ही ऑप्शन बाय करून जा, पुढं असं जा.
लास्टच्या वीकमध्ये केव्हाही ऑप्शन बाय करायचं नसतं. ऑप्शन बाय करायचा एक टायमिंग असतं. तेच ऑप्शन बाय करायचा एक टाइम असते ज्या ऑप्शनची हे काय असं म्हणणार का कधी उठलं की याच्यामध्ये ट्रेड नाही करायचा. एका वर्षामध्ये प्रत्येक शेअर्सच्या 4 वेळेस क्वार्टरली रिझल्ट असतो. 4 वेळेस काय असते? क्वार्टरली रिझल्ट असते. केव्हा काही शेअरला काय असते, केव्हा केव्हा खरीपात असते, केव्हा केव्हा रबीमध्ये असते, केव्हा केव्हा सोयाबीन येते, केव्हा हे येते काय म्हणतात त्याला ज्वारी येते, केव्हा कापूस येते ना. तर 3-3 महिन्याला यांचे एका वर्षात 4 वेळेस रिझल्ट असतात. ते रिझल्ट लक्षात ठेवायचे. जर समजा मायनस मध्ये आला तर काय होतं, प्लस मध्ये आला तर काय होतं, याची बॅक टेस्टिंग करायची या गोष्टीची आणि त्याच्यानंतर याच्या ऑप्शन मध्ये पडायचं. ह्याचे ऑप्शन बी काय हे नाही, तर तुम्हाला दम निघला पाहिजे तुम्हाला बरं का. ऑप्शन मध्ये या दम निघला पाहिजे, कारण की एका दिवशी 10 रुपये ऑप्शन मायनस झालं तर क्वांटिटीचा लॉट असतं 300, 150, 500, मग ते 5000 मायनस दिसते. मग त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा दम निघली पाहिजे. थांबायचंय का? 81 रुपयाला बाय केलेला टायटनचा 2 तारखेचा कॉल 3 तारखेला मार्केटला पडल्यावर पण आपल्यापाशी होता. त्यानंतर आपलं ते ग्रीन दिसलं, उगच नाही दिसलं. काल तुम्हीच काय म्हणले होते काल, सर तर हे तर पडलं, तुम्ही काल म्हणले होते वर जाणार आहे, मग ते पडलं का होतं हे आज कळालं तुम्हाला. टायटन पडला, सगळेच पडले होते ना काल, तरी बी टायटन आपला फक्त 6 रुपये कमी होता. 74ला चालता, जास्त काही कमी पण आला नव्हता. 36चा कॉल, आज त्याचा 199चा हाय, 175चा लॉट आहे. अजून पण आपल्याकडे होल्ड आहे. अब बोलो काय करायचं तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायची बँक निफ्टी मध्ये. बरं असं बी नाही ना, बँक निफ्टी मध्ये तुम्हाला आधार गिधार काय देत नाही की. बँक निफ्टी इंडेक्स कोणाला आधार देते का, या बसा बसा मी इंडेक्स वर उभी आहे, इंडेक्स मी याच्यावर काय म्हणते 15 EMA वर मग कॅन्डल लागलेले, चला मला बाय करा असं म्हणत नाही ती. आधार देत नाही ती. ह्या दरुजात इथं तुम्ही गेले समजा, इथं बाय करायला समजा, इथं दारात उभे, इथं पाहाल, इथं समजा तुम्हाला दारात उभी करीत नाही ना बँक निफ्टी इंडेक्स, कवर करीत नाही जोपर्यंत तुमची इज्जत वाढलेली नसते. आणि तुम्ही तिथं इज्जत वाढवायला चालले. तुम्ही कशाला चालले तिथं? इज्जत वाढवायला. म्हणजे आता आपण नवीन ट्रेडर येतं, बरोबर ना, नवीन ट्रेडर तिथे इज्जत वाढवायला चालली. तर पण ती इज्जत त्याच माणसाला देते ज्यांच्याकडं किमान, तुम्ही बघा सुभाषिस सरचं डेलीचं 1-1.5 कोटीचं प्रॉफिट असते. त्याच्यानंतर घनश्याम सरचं असते नवीन ट्रेडर 40, 50, 20 लाखाचे त्यांचे प्रॉफिट असते. मग ते इंडेक्स मध्ये इन्व्हेस्ट किती करत असतील फ्युचर ऑप्शन मध्ये, त्यांची इज्जत करते ती. आपले 10,000 कुठं चपटीत असतील माहिती आहे का तुम्हाला, कुठे चमटत असतील. 10, 20, 50 हजार रुपये, 2 लाख रुपये, 1.5 लाख रुपयाच्या पोझिशन असते. इकडे खाली कॅन्डल लागली तर 30 रुपयाचा जरी स्टॉप लॉस असला ते पक्कून खाली गेलं की निघून जाते. इज्जत कोणाची करते निफ्टी बँक? त्या लोकांची करते ज्यांच्याकडं समजा 10 कोटी, 20 कोटी, 30 कोटी रुपये, 50 कोटी, 1000 कोटी असे पैसे लागले होते. आपण इथे इज्जत वाढवायला कशाला जायचं? सरपंचाच्या दारात कोणत्या माणसाने झाला पाहिजे? लक्षात यायला की नाही तुमच्या? सरपंचाच्या दारामध्ये त्या माणसानं झाला पाहिजे ज्या माणसाला सरपंचाचे हात खाली असले पाहिजे, बरं का. सरपंचाचं त्याच्याकडे काम असलं पाहिजे. बँक निफ्टीचं काय काम आहे तुमच्याकडे? ऑप्शन घ्यायला चालली, तिचा आहे का काही काम? मग पुन्हा त्यातली त्यात काय होतं माहिती आहे का, तुम्हाला इज्जत केव्हा करायची असते माहिती का? बुधवारी घ्यायची असते. बुधवारी ज्या दिवशी एक्सपायरी त्या दिवशी इज्जत पाहिजे असते. त्या दिवशी होते 0. किती बेकार माणसं आहेत ना आपण. आपण काय करतो, ज्या दिवशी बँक निफ्टी ऑप्शन तुमचे 0 प्रीमियम करणार आहे त्या दिवशी तुम्हाला वाटतं की नाही मला घेईन घरात. अरे ती कशाला घेईन घरात तुला? तुम्ही बाहुबली पिक्चर पाहिला का? बाहुबली पाहिला का? ते लात मारते बघा, लात ते असं किती लांब उडून जाते, पाहिलं का? असं उडून जाते ना. मग तसे हे जे चिल्लर चाले सगळे जरी एकट्टे आले त्याच्यामध्ये नाही का बँक निफ्टी ते असं पुतळा पडते असा खाली, मग त्याला बँक निफ्टीला ते सपोर्ट रेजिस्टन्स काय जे असेल ना त्याला असं वळायला पाहतात असं धरून, ते सगळे ते असे गुंडाळून खाली फेकून देते. ते नुसते पिक्चर नाही पाहते, इकडं वापर करायचा त्या गोष्टीचा. इकडेही त्याला थारा नाही बँक निफ्टीला, त्यामुळे आपण जास्त ट्रेड टाकत नाही. आपण टाकले होते, तुम्हाला सांगितलं मी काय झालेले इथं, आणि त्यामुळे बँक निफ्टी ट्रेड टाकायचा. कधी टाकायचा मी सांगितलं तुम्हाला, हे पण त्याचं एक टायमिंग असते. 51,800चा कॉल आणि 49,900चा पुट.
किती रुपयाला होते सकाळी? 180 ला आणि 195. आता जाऊन बघा त्याच्यावर यांचा आताचा सध्याचा रेट किती आहे. काय करायचं, यालाही सेल केलं, यालाही सेल केलं, बघितलं ट्रेड टाकला ना. मग ट्रेड टाकायचा, पण कसा टाकायचा, यालाही सेल केलं, यालाही सेल केलं, बस खड्ड्यात. निफ्टी बँक एका जागेवर राहिली पूर्ण दिवसभर. दोन्ही मध्ये एकीकडे 33 रुपये आणि एकीकडे किती मिळाले, मला वाटतं 28 पॉईंट काहीतरी, 28 रुपये. 28 भेटले ना, हा 28 रुपये बरोबर. तर मला सांगा हे कशामुळे झालं, मार्केट पूर्ण दिवस एका जागेवर राहिल्यामुळं. मग मला सांगा हे 28 आणि 3 31 आणि 30 61 रुपये. इकडे काय पाहिजे, सेलिंगला फक्त बिग कॅपिटल पाहिजे. आणि हे करायसाठी तुम्हाला आधी बी सांगितलं की बँक निफ्टी त्यांची इज्जत करते ज्यांच्याकडे पणी आहे. मग तुम्हाला विकायचं असेल नाही तर मग बाय करायचं असेल. बाय जर करायचं असेल तर स्कॅल्पिंग करता आली पाहिजे. खो खो खेळले का गाव, खो खो खेळले का, खो खो जर खेळले असेल तर लक्षात येईल तुमच्या स्कॅल्पिंग, SCALPING. स्कॅल्पिंग म्हणजे खो खो हा खेळ नाही, ही एक ट्रिक आहे की मागं जर तुम्ही एक खेळले असते 10-5 वर्षाखाली तर तुमच्या समोर बँक निफ्टी तुम्हाला याची स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी देईल. म्हणून स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी कशी माहिती का, खो खो जर खेळ असेल तर तुम्हाला लक्षात इथे एक बसलेले, इथे एक बसलेले, इथे एक बसलेले, इथे एक बसले, सगळे बसलेले. याला हे करायचं, दुसरं इकडून पळणार आहे, तिकडे इकडून जाणार आहे. तर याला स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी मध्ये कसं टाकायचं माहिती. हा आहे सपोर्ट, हा काय सपोर्ट, हा आहे रेजिस्टन्स, हा काय रेजिस्टन्स. याच्यामध्ये इंट्राडेचे सपोर्ट व्हॅलिड आणि मागचे जे वीकमध्ये ज्या घटना घडलेल्या आता त्याच्यानंतर एक घंट्याची 30 मॅक्झिमम काय करायचं माहिती का, 15 मिनिटाची कॅन्डल लावायची आणि 30 मिनिटाची लावायची. आणि 30 मिनिटाच्या कॅन्डल जर अशा खेळत असल्या समजा बरं का, ह्या अशा खेळत असल्या तर लक्षात राहू द्यायचं, असं खेळू द्यायचं, मध्ये किती पण खेळू द्या, काही घेणं नाही म्हणायचं तुमच्यासोबत. ज्यावेळेस पहिली वेळेस त्या इंट्राडेमध्ये, ज्यावेळेस पहिली वेळेस त्या इंट्राडेमध्ये याला टच करेल त्या पहिल्या वेळेस मध्ये तुम्हाला त्या लेवलला त्याला बाय करायचं असतं. इथं आल्यानंतर पुट बाय करायचं. स्कॅल्पिंग कशी करायची बरं का, स्कॅल्पिंग नावाचा शब्द तुम्हाला खो खो याच्यासाठी सांगितलंय. यानं जर याला पुश केलं तर पटकन यानं पळायचं असतं. तसं इथं काय माहिती, इथं पटकन यानं बाय करायचं पहिली वेळेस बरं का. दुसरी वेळेस तिसरी वेळेस जर जात असेल तर बिलकुल नाही हात घालायचं त्याच्यात. पहिली वेळेस काऊन माहिती का, पहिली वेळेस कोणताही सपोर्ट, पुन्हा बाहुबलीचं उदाहरण सांगतो, पहिली वेळेस कोणताही सपोर्ट रेजिस्टन्स तुटत नाही. डोळे तुम्ही काही बी लिहा, कोणत्या पुस्तकात लिहिलेलं असू द्या, मी लिहून देतो. 4 घंट्याची कॅन्डल, 4 तासाची कॅन्डल, त्याच्यानंतर 45 मिनिटाची कॅन्डल आणि लास्टला 30 मिनिटाची कॅन्डल. ह्या ज्या 3 कॅन्डल येतात, ह्या 3 कॅन्डल तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. 4 तासाच्या कॅन्डलवर जर समजा अशी वीक जरी आली ना, ही वीक आणि दुसरी 4 अशी वीक असलेली असेल एखादी कॅन्डल खूप लांब, त्याच्यानंतर असं एका जागेवर दुसरीकडे जाऊन कुठंतरी लांब असं मार्केट 4-5 दिवसानं 8 दिवसांनी खेळलं, त्याच्यानंतर काय माहिती का, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी जर समजा दुसऱ्या वेळेस या वीकला जरी आलं ना सर टच करायला मार्केट या इथं, एकदा मार्केट वरी जाते, एकदा वरी जाते, कमीत कमी अर्ध्यात का जाईना पण एकदा वरी जाते. तेवढ्यात तुम्हाला 10, 20, 30 रुपये काढता आले पाहिजे. आणि इथून बँक निफ्टी, सेन्सेक्स यांच्या ऑप्शनमधून स्कॅल्पिंग करून तोपर्यंत तुम्हाला पळायचंय जोपर्यंत कन्फर्म तुमच्यापाशी ट्रेड नाही. कन्फर्म ट्रेड मध्ये कळते का, कन्फर्म ट्रेड बी सांगणार मी तुम्हाला. कन्फर्म ट्रेड कसे असतात, पहिली गोष्ट त्याच्यात ट्रेडिंगच करायची नाही, पण जस्ट सांगितलं तुम्हाला की स्कॅल्पिंग जर केली तरी पण याच्यात पैसे मिळतात बरं का. कन्फर्म ट्रेड जो कालचा होता निफ्टीचा 41.30 ला बाय केलेला आणि हाय 76चा मारलेला, त्याला म्हणतात कन्फर्म ट्रेड बरं. तर आता लक्षात राहू द्या, ह्या ओव्हरऑल गोष्टी चालत राहणार आहेत. तुम्हाला ज्या नोट्स दिल्यात त्या नोट्सचा आपल्याला डेली लाईव्हमध्ये फायदा होणार आहे. त्या ज्या नोट्स येतात त्याचा फायदा लाईव्हमध्ये कसा होणार आहे सांगतो. आपण काय करतो, EMA लावतो बरोबर का. आपण काय करतो,
अवेझम ऑसिलेटर लावतो. त्याच्यानंतर आपण काय करतो, खाली फ्युचरची व्हॉल्यूम लावतो. ह्या 3 गोष्टीवर आपण ट्रेड करतो. आणि ज्या दिवशी समजा या 3 गोष्टीवर हे काय लावतो आपण, 9 आणि 15 आणि कधी कधी 21चा EMA. आता हे आपण चेंज काउंट करतो हे पण तुम्हाला सांगतो मी नंतर, तुम्ही फक्त लक्षात राहू द्या सध्याच्या वेळेला. आता हे काय आहे, ऑसिलेटर काय आहे तुम्हाला समजून सांगतो मी, बरोबर. तर व्हॉल्यूम फ्युचरची पाहायची की बाबा या बाजार म्हणजे आजच्या जो पण आपला स्टॉक आहे, जो पण इंडेक्स आहे, त्या इंडेक्समध्ये काय चाललंय यासाठी बघायसाठी आपण त्याची व्हॉल्यूम बघतो. नेक्स्ट डे साठी, नेक्स्ट वीक साठी, पूर्ण मागच्या हप्त्यातली. ह्यात आपण कधी बघतो की बाबा त्याच्यामध्ये नेमकं चाललंय काय, याची व्हॉल्यूम काय म्हणते, त्याचं शॉर्ट कव्हरिंग झाली आहे. आता हे नवीन नवीन शब्द येतात तुमच्या कानावरून, आता जाऊ द्या, फक्त लक्षात राहू द्या. शॉर्ट कव्हरिंग बरं का, SHORT कव्हरिंग. त्याच्यानंतर लॉंग अनवाइंडिंग बरं का, लॉंग बिल्डअप, शॉर्ट बिल्डअप, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, शॉर्ट बिल्डअप. तर हे काय माहिती आहे का, आता सांगतो तुम्हाला. आता समजा मार्केट वरून खाली पडलेलं आहे, असं मार्केट कसं पूर्ण असं वरून खाली पडलं. जसं आता आज आपलं क्रूड ऑइल पडलेले आहे ना, आपण 2 दिवस झाले लाईव्ह नाहीत, आपले थोडेसे क्लासेस चालू असल्यामुळं. पुन्हा आपण लाईव्ह येणार आहे तर 1-1.5-2 तास. तर आपण काय करणार आहे, परत कंटिन्यू करणार आहे. मार्केट पडल्यानंतर हे काय झालं, इथून पूर्ण काय झालं, हे शॉर्ट बिल्डअप झालं. समजा वरतून खाली आलं, पूर्ण शॉर्ट बिल्डअप खालच्या साईडला. आता इथं आल्यानंतर मार्केट काय म्हणजे काय, इथून समजा शॉर्ट कव्हरिंग होत असेल तर हे वर जाणार आहे. शॉर्ट झालेले आहेत सगळे, त्याला कव्हर करायला येतं म्हणजे हे वर जाणार आहे. त्याच्यानंतर सेम लॉंग बिल्डअप आणि शॉर्ट बिल्डअप. लॉंग बिल्डअप म्हणजे आता मार्केट वरच्या साईडला निघणार आहे, शॉर्ट बिल्डअप म्हणजे खालच्या साईड. ह्या अशा गोष्टी आहेत. आपण सगळं आरामानं एकाच दिवशी फक्त कानावून जाऊ द्या शब्द सध्या, दुसरं काहीच नाही. आता लक्षात घ्या, EMA, ह्या EMA वर आपण ट्रेडिंग करतो, ऑसिलेटरवर करतो. आणि हे काय माहिती आहे का, हे 3 इंडिकेटर येतं, याला म्हणतात इंडिकेटर. आपण मग म्हणलं ना इंडिकेटर काय असते, टेक्निकल अनालिसिसचा पार्ट असते ना, तर ते हे येतं. असे मरणाचे इंडिकेटर फुकट आहेत, मरणाचे. ह्या इंडिकेटरवर सध्या मार्केट त्यांना फॉलो करते, पण त्याच्या खाली नाही तर वर जातं. एकदमच बरोबर ॲक्युरेट येत नाही ते, बरं का. जसं पुस्तकामध्ये वाचून तुम्ही पाहिलं का, त्या किस्से असायचे पुस्तकात वाचून चहा करा, तसं नसतंय ते. कधी गोड, कधी कमी गोड, कधी जास्त गोड असा चहा होता ना. आपल्या घरी काय मोजूनच टाकून करून आपण नाही ना, बरोबर ना. तर तसंच इथं पण आहे, इथं इंडिकेटर आहेत, सगळ्या गोष्टी येतात. पण तुम्हाला ते लावल्यानंतर फक्त एक आधार असते, आधार नाही का. आता समजा काठी येतं, काठी सोबत एखादा म्हातारा चालत असला तर ते फक्त आधार असते, आधार चालायचं पायानेच असते. तसं हे इंडिकेटरचा आपण आधार घेत असतो 9, 15 आणि 21चा. बघायचं EMA म्हणजे काय बघा, ही अशी एक रेष असते येथे आलेली, ही याला म्हणतात EMA. आणि हे काय असते माहिती का, 9 EMA. 9, आता आपण 9 EMA, हा जो आहे सध्या 9 EMA आपला, बरोबर. तर हा 9 EMA हे म्हणजे काय माहिती का, इथे अशी कॅन्डल तयार झालेली आहे. समजा ही एक कॅन्डल बरं का, ही एक कॅन्डल बरं का, त्याच्यानंतर ही एक कॅन्डल झाली. अशा 9 कॅन्डल तयार झाल्या, 9 बोगा, अशा 9 कॅन्डल तयार झाल्या, 9. तर या 9 कॅन्डलच्या जो समजा 4 आणि 5 9 कॅन्डल येतात, याला म्हणतात 9 EMA. हा EMAचा जो कल आहे, कल कोणत्या साईडला आहे, वरच्या साईडला. जर या कॅन्डल अशा रेड असल्या ना खाली, तर या अशा खालच्या साईडला असणार कल. तर ह्या EMAला काय करायचं असते, या कॅन्डलनं या कॅन्डलला यांनी कव्हर केलेलं असतं. की कॅन्डल जर समजा वरच्या साईडला मूव्ह होणाऱ्या असल्या तर हा EMA वरच्या साईडला सरकलेला असते, आणि जर खालच्या साईडला असल्या तर हा EMA खालच्या साईडला असते. हे EMAचं झालं. नंतर काय आहे, ऑसिलेटर. हे काय माहिती आहे का, एक खालचं एक इंडिकेटर तुम्हाला मी याच्यावर डिस्कवर समजून सांगतो आपल्या. तर यामध्ये खालची व्हॉल्यूम असते, अशी व्हॉल्यूम असते खालची. एक बेस लाईन असते, अशी 0 लाईन म्हणतो आपण त्याला. त्यानंतर हे पूर्ण ऑसिलेटर याच्या खाली जर ट्रेड करत करत अशा मोठाले कॅन्डल देतं, बरोबर असं देतं. बघा
असं असं करत करत हे काय करतं माहिती का, हे वरच्या साईडला व्हॉल्यूम सरकते बरं का. हे अशी अशी ऑसिलेटरची व्हॉल्यूम इकडे जर कळली आणि ही जर ग्रीनमध्ये असेल, ग्रीनमध्ये, ही रेडमध्ये असेल आणि हे जशी जशी इकडून असं कमी कमी होत वाढत वाढत जाईल अशी वरच्या साईडला, तर मग ते काय होतं माहिती का, हे जे कॅन्डल आहेत ना अशा वरच्या साईडला लगेच लक्षात येतं इथं या 0 लाईनवर झालेली जी व्हॉल्यूम असते ऑसिलेटरची ती व्हॉल्यूम इंडिकेट करते तुम्हाला, म्हणून त्याला इंडिकेटर म्हणतात. तुम्हाला माहिती का आपल्या गाडीला इंडिकेटर असते, ते दुसऱ्या माणसाला सांगतंय की मला इकडे जायचं म्हणून इकडचं लावलंय म्हणून त्या माणसाला आधी सांगतो आपण, इंडिकेट करतो मला इकडे जायचं म्हणून. इथं इंडिकेट करायला की वरच्या साईडला जातोय मी, म्हणून आपल्याला या इंडिकेटरच्या सहाय्यानं आपल्याला वरच्या साईडनं म्हणजे इंडिकेटरच्या सहाय्यानं आपल्याला काय करायचं, याची म्हणजे जे ग्राफ असतं कोणताही इंडेक्स त्याला आपल्याला या इंडिकेटरचा आधार घेऊन आपण याला बघू शकतो की बाबा याला जायचंय कुठं. त्याच्यानंतर काय होतं, व्हॉल्यूम जे सांगितली तुम्हाला मी, फ्युचरमध्ये किती ट्रेड झाले तर लॉंग बिल्डअप शॉर्ट बिल्ड याच्यावरून ती व्हॉल्यूम समजते, खाली व्हॉल्यूमच्या कॅन्डल असतात. हे झाले इंडिकेटरची माहिती. मित्र हो, आपण डेली एक नवीन टॉपिक घेणार आहेत, त्यामध्ये आपण भरपूर काही शिकणार आहेत. आणि आता आपण हे लेक्चर डेली 1-2 तास चालणार आहे आपलं. त्याच्यानंतर तुम्हाला मी लाईव्ह सेशनमध्ये ज्या गोष्टी समजून सांगालो, ह्या ज्या गोष्टी सांगतो यामध्ये मला काय जर तुम्हाला समजत नसेल तर विचारत जा, आपल्याकडे भरपूर एक्झाम्पल आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी. आणि अजून एक लक्षात राहू द्या, मार्केटमध्ये कधीच ऑप्शन ट्रेडिंग लगेच करायची नाही. अजून पण लक्षात, माझं बघून तर बिलकुल नाही करायची बाजूला बसून. काय होत असतं माहिती का, आज मी समजा इथं समजा तुमच्यासमोर 40 लॉटनं ट्रेड करायलो बँक निफ्टी, 50 लॉटनं निफ्टीत करायलो. त्याच्यानंतर आता कोफोर्सचे आपल्याकडे 4 लॉट आहे समजा, बरोबर. त्याच्यानंतर टायटनचे आपल्याकडे 3 लॉट होते. आता मला सांगा, माझे 3-3 लॉट 4-4 लॉट असला तुमचं काय होतं माहिती का, सरळ घेतले आपलं कुठे 0 होणार आहे. अरे तसं नसते, म्हणजे तू आता नवीन आहे त्यासाठी तुला काय ह्या गोष्टीचं म्हणजे तुला म्हणजे काय वाटतं, एका दिवसात 10,000 ते 50,000 ह्या गोष्टीचं हे सोडून द्या. ह्या गोष्टी तुम्हाला भविष्यात होण्यासाठी तुम्हाला हे शिकायचंय, हे नेमकं चालतंय कसं. आज जर तुम्ही पैशाचं मागं लागले मग तुम्हाला ह्या गोष्टी शिकायला भेटणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट काय असते मध्ये एकदा पैसा यायला लागला की मग माणूस काय होतं माहिती आहे का, माणूस राहत नाही. त्यामुळं तुम्ही आज शिकून घेण्यावर भर द्या. आपण हे कंटिन्यू चालू राहू देणार होतं आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण ही क्लास जरी संपली तरी मी तुमच्या संपर्कात राहणार, मी कुठेही मरणार नाही, इथंच राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात राहू द्या की आज तुम्हाला जे करायचंय ते फक्त या मार्केटचं ॲनालिसिस, या मार्केटला शिकायचं कसं. काय झालं, बंद करायचं काय. तर मग आपण आता डेली आता रोज तुम्हाला एक नवीन टॉपिक, त्यानंतर लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा तुम्हाला आता हे करणार आपण. रोज क्लासेस मस्त चालणार आहेत आपले. असं नाही की आपला क्लासचा ड्युरेशन 2.5-3 महिन्याचा आहे. तुम्ही जर 5-6 महिने जरी येऊन बसले मागं, जेवढ्या चेअर रिकाम्या आता बरं का, तरी सुद्धा तुम्हाला शिकवू आपण. पण नुसतं शिकवण्यात बी मजा नाही, तुम्हाला बी कळलं पाहिजे बरं का. त्यामुळे काय करायचं, आपल्याला या डेली ज्या गोष्टी येतात त्या समजून घ्यायच्या. काही पाठ करायचं नाही, काय नाही, फक्त मार्केटमध्ये तुम्हाला रोज काय नवीन शिकता येईल याच्यावर लक्ष द्यायचं. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये मित्र हो. उद्याच्या लेक्चरमध्ये व्हिडिओ मला मजा वाटायली मस्त. आता हे व्हिडिओ काढायला हे ते पहिली वेळेस पाहिले नाही सगळे, तर त्याच्यामुळे उद्या आपण सर काही वाटत नाही तसं. बरं ठीक आहे, चला बोलू आपण याला बंद करू आता. धन्यवाद मित्र.